ऐका ना, इथं कोणी पुढे जाणार नाही. सर बोला. मराठी नाही सर, आधी मराठी. आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा. मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है. सर अजून मंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय, मी तो स्वीकारलेला आहे आणि पुढच्या कार्यवाहीसाठी तो राजीनामा मी राज्यपालांकडे पाठवल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय. मात्र धनंजय मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. फडणवीस ज्यांनी राजीनामा देण्याचे आदेश काल दिलेले होते मुंडेंना, त्यानंतर त्यांनी राजीनामाही दिला मुंडेंनी आणि तो राजीनामा स्वीकारल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा अखेर झालेला आहे आणि एकीकडे ही दृश्य आपल्याकडे येत आहेत, एकीकडे हे विरोधक आक्रमक झालेले आहेत, ते आंदोलन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे फडणवीस सभागृहामध्ये जाताना आपल्याला दिसून आले आहेत. त्यांनी सगळ्यात आधी या परिसरामध्ये आल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. जी मागणी केली जात होती वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची, तो राजीनामा झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळवलेलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. कालच त्यांनी आपला राजीनामा दिला अशी माहिती समोर येते आणि मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारलेला सुद्धा आहे आणि पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती ही समोर येते. त्याच्यामुळे आजचं हे जे अधिवेशन आहे आपण बघितलं तर मागे खाली पायऱ्यांवर आंदोलन सुरू होतं आणि दुसरीकडे सीएम हे सभागृहामध्ये जात होते. त्यांनी जरी घोषणा केली असली तरी देखील विरोधक मात्र गदारोळ करण्याची शक्यता आहे. दरम्यान यानंतर थेट जाऊयात मस्साजोगमध्ये. आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे थेट मस्साजोगमधून जोडले गेले आहेत. त्यांच्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा आहे. माझं नुकसान झालं, काय मला पायपीट करावं लागली.